शरण एकनाथा शरण 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 एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पाय माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पाय माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा बळा आवाज उडतोय गाड्या मला त्रास होतो काय माहिती असू दे स्वये भानु जो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानुं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत
पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणावरती ज्यांची नितांत श्रद्धा आहे, असे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा प्रासादिक असा अभंग कर्माची धन्यता सांगणारा सेवेकरता निवडलाय विठ्ठला. खर तर आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात याला निमित्त आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा वैकुंठवासी मथुराबाई ठोंबरे यांच्या 13व्याच्या निमित्ताने आणि गंगा पूजनाच्या निमित्ताने आजची हे हरिकीर्तन सेवा माझ्या पदरामध्ये पडली आहे. मला वाटतं आदरणीय सुषेण महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या पदरात पडली आहे आणि त्या निमित्ताने परिसरातील संप्रदायावरती प्रेम करणारे संप्रदायातील अधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय उद्धव महाराज आहेत, आदरणीय रामेश्वर महाराज आहेत, मृदंगाचार्य आहेत, दोन्ही वैजनाथ महाराज आहेत, सगळेच आहेत, भरत महाराज, गणेश महाराज, भरत महाराज आहेत, सगळेच महाराज आहेत. श्रोतृवृंद सुद्धा आपण सगळेजण आहात. सगळेच ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवरायांप्रमाणे मला पूज्य आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग भावाने वंदन करून कीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला श्री तुकोबाराय या अभंगातून कर्माची धन्यता सांगतात. धन्यता शब्दाचा अर्थ काय? आम्ही ज्याला धन्यता समजतो, संत त्याला धन्यता समजत नाही. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी स्वतः सांगतात धन्यतेचे काही प्रकार आहेत. नेमकं धन्यता म्हणजे काय? तर अलौकिक अशा गोष्टीला प्राप्त करणं म्हणजे धन्यता आहे. म्हणून धन्योहम कर्तव्यमेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम पंचदशी बोलते. लौकिकाचा भाग प्रत्येकालाच मिळतो म्हणून काय ते धन्य झाले का? अजिबात नाही. लौकिकता मिळणे म्हणजे धन्यता नाही, लक्षात ठेवा. धन्यता, भाग्य, प्रारब्ध ह्या गोष्टी समीकरणामध्ये लावायच्या नाही. का? आमच्या जीवनामध्ये लौकिक गोष्टी जर मिळत असतील तर त्या आमच्या प्रारब्धाचा भाग आहे म्हणून मिळत आहेत. त्याच्यामध्ये धन्यता, भाग्य या गोष्टी जोडायच्या नाहीत. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई, लक्षात ठेवा. आणि म्हणून खर तर अलौकिक सगळेच जण मरतात हो, पण आम्ही मरणार नाही ही धन्यता आहे बर का. महाराजांची भाषा आहे अशी, लक्षात ठेवा. धन्य झालो आता, धन्य झालो आता, यासी संदेह नाही, धन्य झालो आता, धन्य झालो आता, धन्य झालो आता, याची संदेह नाही, याची संदेह नाही, धन्य झालो आता, धन्य झालो यासी संदेह नाही, यासी संदेह नाही, धन्य झालो आता, धन्य झालो आता, धन्य झालो यासी संदेह नाही, धन्य झालो न पडे या बाही काळा हाती, न पडे या बाही काळा हाती, धन्य झालो आता, धन्य झालो
संदेह नाही यासी संदेह नाही धन्य झालो आता पडया बाही काळा हाती पडया बाही धन्य झालो महाराज म्हणतात ही आमच्या जीवनातली धन्यता आहे. काय? न पडेया बाही काळा काळा हाती, आम्ही त्या काळाच्या हातात सापडलो नाही, ही आमची धन्यता आहे. लौकिकामध्ये धन्यता मानायचंच नाही, मानतो तो प्रापंचिक. विठाला विठाला धन्यता विचारात घ्यायच्या ठरल्या तर तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये 3 प्रकारची धन्यता पाहायला मिळाली. अजून असेल कदाचित, पण प्रामुख्यानं मला तरी 3 धन्यता मिळाल्या. त्यातली पहिली धन्यता आहे योगाची, दुसरी धन्यता आहे भक्तीची आणि तिसरी धन्यता आहे कर्माची. या 3 धन्यता आहेत. योगाची धन्यता म्हणजे काय हो? खरं तर तुकोबारायांनी आपल्याला जरी त्या अंगानं उपदेश केला नसला तरी तुकोबाराय योग जाणत होते. नाथराय, नामदेवराय, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज हे सगळे संत योगाचे भोगते होते. पण समाजाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांना चिंता निर्माण झाली आणि त्यांनी समाजाकडे पाहून सांगितलं, बाबांनो तुम्ही या भानगडीत पडू नका. योगयाग विधी अजिबात या भानगडीत पडू नका. का? योगाची वाटा हा तया दुःखाचाची वाटा भागाला. दुसरं काही प्राप्त झालं नाही महाराज. योग सोपा आहे काय? अहो म्हणायला प्रमाण एवढी अवघड आहेत, करायला किती अवघड. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग उदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायुचा कलिवोदलमंग आ ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग. किती अवघड. सोपं नाही महाराज. वयाच्या 8व्या वर्षापासून अभ्यास करावा लागतो अंगाचा, योगाच्या. हा, डाव्या पायाची टाच गुदद्वाराला लावायची, कुंडलिनी जागृत करायची. 8व्या वर्षी अभ्यास सुरू केला का 60व्या वर्षी सिद्ध होतो. काय काय एवढे वर्ष लागतात कुंडलिनी जागी व्हायला. तोपर्यंत डाव्या पायाची टाच गुदद्वाराला लावायची आणि एका तळव्यावर बसायचं आणि उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर घ्यायचा. किती अवघड आहे. फक्त ऐका, करू नका नाही तर मुळव्याध उठल. बर महाराज म्हणतात सर्पिणीचे पिले कुमकुमे नहाले. असू द्या, वेगवेगळं. महाराज म्हणतात आम्ही याचा अभ्यास केला नाही का? केला, पण हे तुमच्या पात्रतेचं नाही. तुकोबारायांनी हाही अभ्यास केला होता, लक्षात ठेवा. निज निज रूपी आ निज विला तुका निज निज रूपी निज विला तुका निज निज रूपी निज विला तुका निज निज रूपी निज विला तुका अनुहात बाळगा हल्लरुका अनुहात बाळगा हल्लरुका जीवा शिवा शेद जीवा शिवा शेद रचिली आनंद जीवा शिवा शेद रचिली आनंदे जीवा सेवा सेजा रचिले आनंद जीवा जीवा सेजा रचिले आनंद. महाराज म्हणतात ही योगाची धन्यता आम्ही मिळवली. निज निज रूपी निज विला तुका अनुहत बाळका हल्लरुगासी. ही योगाची धन्यता आहे बर का. दुसरी आहे भक्तीची धन्यता.
आमचं भाग्य आहे म्हणून आपल्या पदरामध्ये परमार्थ पडलाय महाराज. तरी त्यातल्या त्यात बऱ्याच लोकांना त्याची किंमत नाही. योगाने जेवढ्या लवकर देव मिळेल माहिती नाही. ऐकता, भक्ती करत असताना तपाने, योगाने, ध्यानाने, तीर्थयात्रेने जेवढ्या लवकर भेटणार नाही तेवढ्या लवकर देव स्वराच्या साधनेने भेटतो. म्हणून संप्रदायाची माळ गळ्यात असेल ना तर येईल तैसा बोल. रामकृष्ण. भगवंताचं भजन करा. या बाकीच्यांना जेवढ्या लवकर देव भेटणार नाही तेवढ्या लवकर आपल्याला भेटेल. पण आपण एवढ्या खोडीची, आपण फक्त लोकांना दाखवण्यापुरती घेतो. विठाला माफ करा, मी आमच्याकडचं सांगतोय. अवघड आहे महाराज. परमार्थ हा समाजाकरता अजिबात नसतो. आमच्या भजनाने आम्हाला आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करायचा नाही, तर आमच्या भजनाने ज्ञानोबरायांना आनंद मिळावा ही आमच्या लोकांसाठी अजिबातच नाही. लोकांसाठी भजनच नाही. लोक काही नाही, लोकांवरती काही करा. पालथ्या घड्यावर असं दैव तुमच्याकडे बी बर असू द्या. ज्या समाजाने ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथरायांना हिनवलं तो समाज अजूनही आपल्याला त्रास द्यायला आहेच महाराज. त्यामुळे समाजाने चांगलं म्हटलं म्हणून कधी फुलायचं नाही आणि वाईट म्हटलं म्हणून कधी रुष्ट व्हायचं नाही. आपल्या परमार्थाचा अंग ज्ञानोबराय, तुकोबरायांना आपला परमार्थ आवडावा यासाठी प्रयत्न असावा. चला, म्हणून ही भक्ती आमच्या पदरामध्ये पडली आहे ना, तर ती भक्ती जोपासली पाहिजे. का? भाग्यवान आहेत म्हणून हा मार्ग आम्हाला मिळाला. तुकोबाराय सांगतात, धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही
मानी आपुले संची का राहिली से प्रीत तुझे नामी. हा. सगळ्या वारकरी संप्रदायाचा अवलंब करा, अभ्यास करा. बाकीच्यांसारखा आकुंचित विचाराचा वारकरी संप्रदाय नाही बुवा. बाकीचे संप्रदाय म्हणतात आधी शुद्ध व्हान मग आमच्याकडे या. वारकरी संप्रदाय म्हणतात असाल तसे खटनट यावे कसे या आम्ही तुमच्यामध्ये बदल घडवतो. हा वारकरी संप्रदाय. म्हणून धन्य आम्ही जन्मालो, ही भक्तीची धन्यता आहे. आणि तिसरी धन्यता आहे कर्माची, ती या अभंगात आहे. विठाला विठाला. कर्म अनेक प्रकारचे आहेत. त्यामध्ये मुख्यत्वाने त्याचा विचार केला तर नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म, 4 प्रकारचे कर्म आहेत. नित्य कर्म म्हणजे काय? जे आम्ही रोज करतो त्याला नित्य कर्म म्हणायचं. लक्षात ठेवा. रोज काय करतो? काही नाही. महाराज म्हणतात नित्य उठून या खावयाची चिंता. उद्या काय खायचं डोंबलं, अरे उद्या उठला तर पाहिजे, याची चिंता करून काही उपयोग आहे का? नित्य कर्मामध्ये माणसाने काही गोष्टी केल्या पाहिजे. ऐका, काय केलं पाहिजे? 4 गोष्टी माणसाने रोज केल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या कोणत्या? 4 गोष्टी ऐकता का? शतम विहाय भोक्तव्यम, सहस्त्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटीम चत्वा हरिस्मरेत. या 4 गोष्टी माणसाने रोज केल्या पाहिजे. काय? पहिली गोष्ट शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम बाजूला सोडायचे आणि आधी जेवण करायचं. तुम्ही म्हणाल भारी सांगताय तुम्ही, नाही का? आमच्याकडे सकाळी तेच आहे. सकाळी उठायचं आणि बेडवरच खावलायला सुरुवात करायचं. चहा, बिस्किट, पोहे, बेड टी म्हणतात त्याला. आणि ती बेड टी ती त्याला नसते नेऊन देत, तो तिला नेऊन देत असतो. ते आपलं जनावर झोपलेलं असतंय, त्याचं तेच उठतंय, अंडरपॅन्ट पिळतंय, आंघोळ करतंय, चहा ठेवतंय, तिला नेऊन देतोय. राई रखमाबाई तुम्हा घ्या ढोसला. काय अवघडत आहे? नाही महाराज, नित्य नेम केल्याशिवाय खाऊ नये. काही नित्य नेमावी. हा, अन्न खाये तो श्वान वाया मनुष्य. पण मग निदान तुमच्या गुरुमंत्राचा काय आंघोळीच्या वेळेस जप असेल तो करा. काहीतरी नित्यनेमाची साधना असली पाहिजे. चला, महाराज म्हणतात पण आधी ऐका. शतम विहाय भोक्तव्य मान्य आहे, पण त्याच्यानंतरचा ऐका पहिले. सहस्त्रम स्नानमाचरेत, 100 गोष्टी बाजूला सोडा, आधी जेवण करा, मान्य आहे. पण 1000 गोष्टी बाजूला सोडा, आधी आंघोळ करा. मग त्याच्यात जेवण पण आलं, सोडा बाजूला, आधी आंघोळ करा. का? नित्य शुद्धता जोपासणारा फक्त हिंदू धर्म आहे. सकाळी आंघोळ केली तर मला आता कादरवादर होऊन आलं पंचपदीत. भजन असं करावं बुवा इथून. ऐकता का? जुने वक्ते होते रामचंद्र बुवा. भजन असं करायचं म्हणजे शेंडीचा घाम गांडीला गेला पाहिजे. ही शुद्धता होती महाराज. हे सोपं नाही. महाराज ओले झालेत रामेश्वर बुवा. आता इथं मी बघितलं, आमच्या खालून ओलं होतंय. तुम्हाला काय कळतंय? लक्षात ठेवा. ही भजन, ही शुद्धता असली पाहिजे, ह्या तीव्रता असली पाहिजे. इथून नाही, ती इथून आणि इथून असलं पाहिजे. चला, घटना सांगतो तुम्हाला. आंघोळ रोज केली पाहिजे बर का. एक दिवस आंघोळ नाही केली तुमच्याकडे तर अवघडच आहे बुवा. इकडचा भाग म्हणजे उन्हाळ्यात येऊ वाटत नाही, तापतय पण करमतय. असू द्या. लोक 8-8 दिवस राहतातच कशी, नाही कळलं तुम्हाला? धनुर्वाद. आणि आपल्या गायबाने म्हणतात हे भाऊ आहे माझा, पहिले याला ठोकला पाहिजे. अरा, शुद्धी आणि अशुद्धी कधीच एकत्र येऊ शकत नाही. विठाला. फक्त समजून घ्या, 5G आहे थोडस. तुमचा भाग तसाही मुघल यवन साम्राज्यामधलाच आहे. महाराज म्हणतात सहस्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 काम बाजूला सोडा, आधी दान द्या. दान देत जा. झोपायच्या आधी विचार करायचा, या हातानं आज कुणाला काही दिलंय का? नसेल दिलं तर उठून प्रत्येक लगेच काहीतरी ती सेवा करायची दानाची, मग झोपा. माहिती नाही सकाळी डोळे उघडतील की नाही. थोडं तरी, जास्त नाही. विठ्ठलबुवा घुले ज्ञानोबारायांच्या दर्शनाला जाताना आम्ही स्वतः बघितलं.
3 5चे कॉईन सोबत ठेवायचे, एक ज्ञानोबरायाच्या दानपेटीत टाकायचे, एक भिकाऱ्याला द्यायचे, एक ब्राह्मणाला द्यायचे आणि एक लहान मुलाला. 4 कॉईन ते रोज द्यायचे. एके दिवशी बुवांना कोणीतरी विचारलं, बुवा अहो एकदाच देऊन टाका ना, हे रोज रोज काय? महाराज म्हणले नाही, थोडं थोडं. एकदाच लाखाची पंगत घातली आणि वर्षभर मोकळा सुटला. मर्यादा आहे. तू का म्हणे फार तू का म्हणे फार तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव सुलभ उपाव द्या, थोडं तरी द्या. आज द्यायची संधी आली आहे ना, कोणीतरी मागताय ना, देऊन मोकळे व्हा. विचार करू नका उद्या देऊन परवा देऊ. देवाने उठवलंच नाही रात्रीतनं तर काय करा. लोक उठवलेले आला झोपवतात. देवाचं साधन आहे महाराज. आत्ता पोहे खात होते, चमचा तसा ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षण भंगुर गायन करता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर गायन करता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. महाराज म्हणतात क्षणभंगूर आहे हा देह. आणि म्हणून याचा जास्त विचार करत बसू नका. लाख काम बाजूला सोडा, आधी द्या, थोडं तरी द्या. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे तोडून नाही घ्यावे, त्याच्या हाताचा गुण घ्या, काहीतरी द्या. आणि चौथं नित्यकर्म सांगितलंय रोज. कोटीम चत्वा हरिस्मरेत. 1 कोटी काम बाजूला सोडा, आधी देवाचं नाव घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम बस, किंवा विठ्ठलाचे, श्री विठ्ठलाचे नाम आधी, किंवा राम राम स्मरा आधी. आधी म्हणजे कधी हो? आधी म्हणजे कुठलंही काम करायच्या आधी. सकाळी उठलात, अंथरुणावर उठून बसायच्या आधी म्हणत जा. आंघोळीला जाण्याच्या आधी, पहिला तांब्या डोक्यावर घेण्याच्या, आंघोळ करताना देवाचं नाव घ्यावं बा. चांगले चांगले नाव घेत नाही. मी रामकुंडावर एक ब्राह्मण आंघोळ करताना पाहिला होता. तो ब्राह्मण डुबक्या मारताना म्हणायचा, थंडे थंडे पाणी से. एक तर नागपूरकडचा ब्राह्मण आहे, तो आंघोळ करताना नाही म्हणायचा मी पुन्हा येईन, आपलं आला असू द्या. घेतलं पाहिजे, रोज घेतलं पाहिजे. नाश्ता करायच्या आधी, ऑफिसला जायच्या आधी, टेबलावर बसायच्या आधी, टेबला खालून घ्यायच्या. हो, चांगलं करा नाही तर वाईट करा, कुठल्याही कामामध्ये देवाचं नाव घ्या. त्या वाईट कामाचं पाप तरी कमी होतं थोडस नाव घेतल्यावर. टेबला खालून घ्या, राम 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 राम, कमी होतं थोडं पाप. कोटीम चत्वा हरी. चला, हे नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म.
म्हणजे आम्हाला संतती होत नसेल, श्रीमंती पाहिजे असेल, दरिद्री जावी वाटत असेल, रोग जावा वाटत असेल, हे हेतू ठेवून केलेलं कर्म म्हणजे काम्य कर्म. मुलगा व्हावा काम्य कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे आमच्या हातून पाप घडलं पैसा मिळवण्यास करता, जे नाही ते केलं, पण आता भरपूर पैसा झाला, ते पाप कमी व्हावं याकरता दान पुण्य करावं, आणि म्हणून त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आणि त्याच्यातलं महत्वाचं कर्म आहे नैमित्तिक कर्म, ते आजचं आहे. अंत्यविधी, दशक्रिया, दशगात्र, 13व 12व, गंधमुक्ती, उदकशांती आणि श्राद्ध हे नैमित्तिक कर्म आहे. महाराज म्हणतात ते मी माझ्या पितरांच्या प्रित्यर्थ केलं, पण ते करत असताना ते पिंडदान मी माझ्या हातानं केलं. पहिलं पिंड पदावरी, पिंड पदावरी पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, तिला आपुलिया करी, तिला आपुलिया करी, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, तिला आपुलिया करी, तिला आपुलिया करी, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, गया गया महाराज म्हणतात त्या पितरांप्रित्यर्थ केलेल्या क्रियेचं एक अंग मी माझ्या हाताने दिलंय पिंडपदावरी. आता हे पिंड कधी असतं तू अंत्यविधीमध्ये. खर तर गरुड पुराणाने सांगितलंय 15 संस्कार आहेत, खर तर 16 संस्कार आहेत नाही का. हिंदू धर्मामध्ये 15 संस्कार प्रत्येकाच्या जाती अनुषंगाने वेगळे वेगळे, पण अंत्यश्राद्ध, अंत्यकर्म, अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार हा संस्कार सगळ्यांचा सारखा आहे, लक्षात ठेवा. कळलं का. खर तर जीव आधांतरी जाऊ नये असं वाटतं की हा जाणार आहे, मग घरातल्यांनी काही तत्परता करावी. गायीने शेण सारवावं, त्याच्यावर घोंगडी तीळ दर्भ अंथरावेत आणि जाणाऱ्या जीवाला आंघोळ घालून त्याच्यावर झोपवावं. त्याच्या उशाला तुळशीची कुंडी ठेवावी, दिवा लावावा. गीता, सहस्त्रनाम, भागवताच्या श्लोकांचं पठन करावं. नसेल तर अभंग म्हणावे. का जाता जाता भगवन नाम त्याच्या कानी श्रवण पडावं, आणि पुण्य उदयाला आलं तर त्याच्या मुखातनं ते बाहेर यावं. येत नाही महाराज, मरताना चांगले चांगले मरतात पण देवाचं नाव येत नाही तोंडाला. आमच्या नाशिकला मारवाड्याची म्हातारी मरायला टेकली होती. पोरं सज्जन होते, म्हातारीने आयुष्यभर धन 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 धन, शेवटी तिची निधन व्हायची वेळ आली. पण धन धन काय करायचंय मी म्हणतो, हे कुणासाठी कमवताय, कुणासाठी. आपल्या मुलांना धनाची श्रीमंती द्याच याबद्दल वाद नाही, पण आपल्या पुढच्या पिढीला धनाबरोबर विचारांची आणि धर्माची सुद्धा श्रीमंती दिली पाहिजे. ऐका, बसा. घटना सांगतो तुम्हाला. आयुष्यभर पैसा, माझे वचन नाही थे. साचवोनी मरे धन, साचवोनी मरे धन, गावी पोरासी भांड, पोरासी भांड, नाही नारायण तुका म्हणे स्मरिला, तुका म्हणे स्मरिला, तुका म्हणे स्मरिला. नाही नारायण तुका म्हणे स्मरिला, तुका म्हणे स्मरिला, तुका म्हणे स्मरिला.